महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। जंजिरा मुक्ती संग्राम दिनाला शासकीय मान्यता द्यावी, रायगड प्रेस क्लबसह मुरुड श्रीवर्धन म्हसळा तालुका प्रेस क्लबची मागणी। स्वातंत्र्योत्तर भारताच्या एकीकरण प्रक्रियेत महत्त्वपूर्ण ठरलेला जंजिरा संस्थानाचा भारतात विलीनीकरणाचा दिवस दिनांक 31 जानेवारी 1948 आजही शासकीय मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे। या ऐतिहासिक दिनात जंजिरा मुक्ती संग्राम दिन म्हणून शासकीय पातळीवर साजरा करण्यात यावा अशी ठाम आणि एकमुखी मागणी रायगड प्रेस क्लबसह मुरुड श्रीवर्धन म्हसळा तालुका प्रेस क्लबची आहे। या संदर्भातील निवेदन रायगड जिल्हाधिकारी यांना नुकतेच सादर करण्यात आले आहे। दिनांक 31 जानेवारी 1948 रोजी तत्कालीन जंजिरा संस्थानिक नवाब यांनी भारत सरकारसोबत इन्स्ट्रुमेंट ऑफ असोसिएशनवर स्वाक्षरी केल्यानंतर जंजिरा संस्थान स्वतंत्र भारताचा अविभाज्य भाग बनले। या कालावधीत 29 जानेवारी 1948ला म्हसळा महाल कचेरीचा ताबा मोहनधारिया नानासाहेब पुरोहित, बापूसाहेब देशपांडे, हरिभाऊ भडसावळे, केशव खांबेटे वगैरे 1000 ते 2000 सैनिकांनी घेतल्याची नोंद मुंबई प्रांताचा तत्कालीन पंतप्रधान बाळासाहेब खेर यांच्याकडे गेली होती। या सर्व घटनाक्रमामुळे जंजिरा संस्थानाची स्वतंत्र सत्ता समाप्त होऊन भारतीय संघराज्यात त्याचे अधिकृत विलीनीकरण झाले। ही घटना केवळ रायगड जिल्ह्यासाठीच नव्हे तर संपूर्ण देशाच्या इतिहासात स्वातंत्र्योत्तर एकीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते। या ऐतिहासिक पार्श्वभूमीची दखल घेत गेल्या 15 वर्षांपासून रायगड प्रेस क्लब व तत्कालीन जंजीर संस्थानातील मुरुड श्रीवर्धन म्हसळा तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जंजिरा मुक्ती संग्राम दिन स्थानिक पातळीवर साजरा केला जातो। मात्र मराठवाडा मुक्ती संग्राम दिन दिनांक 17 सप्टेंबर प्रमाणेच जंजिरा मुक्ती संग्राम दिनालाही शासनाने अधिकृत मान्यता द्यावी व शासकीय स्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या दिनास शासकीय मान्यता मिळाल्यास रायगड जिल्ह्याच्या समृद्ध इतिहासाला योग्य तो सन्मान मिळेल, तसेच नव्या पिढीला स्थानिक इतिहास, स्वातंत्र्य लढा आणि राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व समजण्यास मदत होईल, असे मत पत्रकार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्याजवळ व्यक्त केले। या संदर्भात अधिकृत नोंद असलेले रायगड गॅझेटेरची प्रतही जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आली आहे। रायगड प्रेस क्लब चे माजी अध्यक्ष भारत रांजणकर व मुरुड तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अमोलकुमार जैन यांनी जंजिरा विलीनीकरण दिनाला शासकीय सन्मान देणे ही काळाची गरज असून प्रशासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। आता या ऐतिहासिक दिवसाला शासनाकडून अधिकृत मान्यता मिळते का, याकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।